हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू श्रद्धाज वायटी हाऊस. तर आज आपण पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन मे अँड माइट किंवा मे कधी यूज करायचं आणि माइट कधी यूज करायचं ते आपण पाहणार आहोत, म्हणजेच प्रॉपर यूज ऑफ मे अँड माइट. तर तुम्ही इथे पाहू शकता दोन सेंटेन्स दिलेले आहेत. फर्स्ट सेंटेन्समध्ये आहे आय माइट गो टू द मार्केट आणि सेकंड सेंटेन्समध्ये आहे आय मे गो टू द मार्केट. तर या दोन्ही सेंटेन्स पैकी कोणतं सेंटेन्स मग करेक्ट राहील, माइट यूज केलेलं सेंटेन्स की मे यूज केलेलं सेंटेन्स? तर मी तुम्हाला सांगते की ह्या दोन्ही सेंटेन्समध्ये हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. ठीक आहे, तर आता दोन्ही सेंटेन्स कसे काय करेक्ट, तर हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. याचा आन्सर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की मिळणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके फ्रेंड्स, तर आज आपण फर्स्ट यूज पाहणार आहोत मे वर्डसाठी. ठीक आहे, तर मे वर्ड हा कुठे कुठे यूज केला जातो, काय पॉसिबिलिटीज आहे? तर फर्स्ट आहे परमिशन घेण्यासाठी. जेव्हा परमिशन घ्यायची असते तेव्हा मे यूज करतात. जसं की यू माइट बी रिमेंबर, आपल्या स्कूल डेजमध्ये आपण वर्गामध्ये येण्यासाठी मे आय कम इन मॅम, मे आय कम इन सर असं परमिशन घेत होतो. त्यासाठी परमिशन घेण्यासाठी मेचा यूज केला जातो. त्याचप्रमाणे परमिशन देण्यासाठी देखील मेचा यूज केला जातो. जसं की तू आता जाऊ शकतेस, तू आता जाऊ शकतोस. यू मे गो नाव, यू मे गो नाव, तू आता जाऊ शकतोस. किंवा तू आता खाऊ शकतोस, यू मे इट नाव. ठीक आहे. थर्ड आहे पॉसिबिलिटी ब्लेसिंग्स व्यक्त करण्यासाठी. जेव्हा एखादी मनोकामना किंवा आपण त्यालाच ब्लेसिंग्स म्हणतो इंग्लिशमध्ये, ते व्यक्त करण्यासाठी, जसं की देव तुझं भलं करो, मे गॉड ब्लेस यू, अशा ज्या ब्लेसिंग्स आहेत त्यासाठी देखील मे या वर्डचा यूज केला जातो. पुढे पाहूया. तर नेक्स्ट यूज आहे शक्यता दर्शवण्यासाठी, पॉसिबिलिटी असेल तेव्हा. एक्झाम्पल, वी मे गो टू द मार्केट टुडे. एखाद्या वेळेस आज आम्ही मार्केटमध्ये जाऊ शकतो. तर आता इथे आपण जसं की मी पहिल्यांदा सांगितलं होतं, माइट पण होऊ शकते. तर वी माइट गो टू द मार्केट टुडे. पण केव्हा मे यूज होईल, केव्हा माइट यूज होईल, यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल. पुढे आपण ते डिस्कस करणारच आहोत. तर आता आपण पाहूया माइट हा वर्ड देखील कसा यूज केला जातो. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत यूज ऑफ माइट. माइट कुठे यूज करतात, कसा यूज होतो, तर त्याचं आपण समजून घेण्यासाठी आपण जर त्याचं कंपॅरिझन मे सोबत जर केलं तर ते आपल्याला इझिली अंडरस्टँड होईल. ठीक आहे, जसं की आता पहिले आपण बघितलं मगाशी, मेचा यूज सुद्धा शक्यता दाखवण्यासाठी होतो, तसंच माइटचा पण यूज शक्यता दाखवण्यासाठी होतो. तर कंपॅरिझन काय होतं पहा. आपण पाहिलं होतं वी मे गो टू द मार्केट, पाहिलं होतं मी इथं गार्डन दिले, वी मे गो टू द गार्डन. ठीक आहे, आणि जर आपल्याला माइट यूज करायचा असेल, म्हणजे जर शक्यता कमी असेल, तर वी माइट गो टू दी गार्डन. आता ह्या दोन्हींपैकी कोणतं राईट आहे, तर दोन्ही पण राईट आहे. वी मे गो टू द गार्डन, वी माइट गो टू द गार्डन. तर लक्षात घ्या, मी पुन्हा रिपीट करणार आहे. जेव्हा शक्यता जास्त असते तेव्हा मे यूज करतात, आणि जर शक्यता कमी असेल, म्हणजे ह्याच्यापेक्षा शक्यता ह्याची कमी असेल, तर तेव्हा माइट यूज करतात. ठीक आहे, म्हणजे आम्ही आज बहुतेक गार्डनमध्ये जाणार आहोत, वी मे गो टू द मार्केट. आम्ही आज जर जमलं तर म्हणजे 10%च फक्त पॉसिबिलिटी गार्डनमध्ये जाणार आहोत, तर वी माइट गो टू द गार्डन. ठीक आहे. नेक्स्ट आहे दुसऱ्याचे ऐकलेले बोलणे फॉरवर्ड करण्यासाठी. म्हणजे आपल्याला कोणी जर काही म्हणलं असेल तर ती व्यक्ती काय म्हणली हे जेव्हा आपल्याला तिसऱ्या व्यक्तीला सांगायचं असेल तेव्हा देखील माइटचा यूज केला जातो. इथं चाडं लावण्यासाठी नाही बोलते मी, जोक्सपाट. तर एक्झाम्पल आहे आय मे गो टू द लंडन. आता इथं काय आपण यूज केलेला आहे, मे. आय मे गो टू द लंडन, मेचा यूज आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये मी राईट केलेले सेंटेन्स. तर आता इथं मी व्यक्तीचं नाव घेतलंय प्रसाद. तर प्रसाद मला काय म्हणेल की आय मे गो टू द लंडन. तर मग प्रसादनी मला हे सेंटेन्स बोललेले आणि हे सेंटेन्स मला तिसऱ्या व्यक्तीला सांगायचंय. तर मग मी कसं म्हणणार, प्रसाद सेड ही माइट गो टू द लंडन. ठीक आहे, आलं लक्षात. प्रसाद सेड ही माइट गो टू द लंडन. ठीक आहे, म्हणजे पॉसिबिलिटी पण आहे, पण कोणाचं ऐकलेलं आहे, प्रसादकडून ऐकलेलं आहे, आणि कोणाला सांगते, थर्ड पर्सनला सांगते. ठीक आहे. नेक्स्ट आहे सल्ला देण्यासाठी. जेव्हा एखाद्या गोष्टीचा सल्ला द्यायचा असेल तेव्हा देखील माइट यूज केला जातो. जसं की
आय थिंक शी माइट नॉट बी द राईट पार्टनर फॉर यू. म्हणजे मला असं वाटतंय की ती तुझ्यासाठी योग्य जोडीदार ठरणार नाही. म्हणजे इथं आपण सल्ला देतोय. जर समजा तुमच्याकडं कोणी सल्ला घ्यायला आलं किंवा आपण गेलो कोणाकडं की मला हा जोडीदार कसा वाटतोय तर ते कळत नाहीये, तर तुम्ही सल्ला द्या. तर तेव्हा सल्ला देताना इथं असा सल्ला दिला गेलेला आहे जोडीदाराबद्दल. आय थिंक शी माइट नॉट बी द राईट पार्टनर फॉर यू. ठीक आहे, तर असा सल्ला देण्यासाठी देखील माइटचा यूज करू शकतो आपण. पुढे बघूया आणखीन कंपॅरिझन काय होतंय ते. तर माइट इज अ थर्ड फॉर्म ऑफ मे और माइट इज अ पास्ट फॉर्म ऑफ मे. म्हणजे मे आणि माइट हे काही दोन्ही वेगळे शब्द नाहीये. तर मेचा थर्ड फॉर्म किंवा पास्ट फॉर्मच काय आहे, माइट आहे. आता एक्झाम्पल बघूया. ही मे अटेंड अ पार्टी. इथं आपण यूज केला आहे मे. तर आता ह्या मेचा आपल्याला थर्ड फॉर्म यूज करायचा आहे किंवा पास्ट फॉर्म म्हणजेच काय होईल, सेंटेन्स मध्ये माइट होणार आहे. म्हणजे सेंटेन्स हे भूतकाळामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे. हे काय सेंटेन्स, ही मे अटेंड द पार्टी. कन्वर्ट इट इनटू द पास्ट टेन्स, ही माइट हॅव अटेंडेड द पार्टी. ही माइट हॅव अटेंडेड द पार्टी. आता आपण पाहणार आहोत एक्झॅक्ट डिफरन्स मे आणि माइट मध्ये काय आहे, जे की तुमचं कन्फ्युजन दूर करणार आहे. कारण आपण असे सेंटेन्स पाहिले आहे जिथं मे पण यूज होतो, माइट पण यूज होतो आणि केव्हा केव्हा यूज होतो ते देखील आपण पाहिलं आहे. तरी जर कन्फ्युजन असेल तर एक शॉर्ट ट्रिक तुम्हाला लगेच सांगते. ओके फ्रेंड्स, तर हा एक बेसिक डिफरन्स लक्षात घ्या. मे केव्हा यूज करायचा तर मॅक्सिमम पॉसिबिलिटी असेल तेव्हा, म्हणजे जेव्हा जास्तीत जास्त पॉसिबिलिटी असेल तेव्हा मे यूज करायचं. आणि सेम कंडिशनलाच जर त्याची पॉसिबिलिटी म्हणजे त्याची शक्यता ही खूपच कमी असेल, कमीत कमी असेल, तर तिथे माइट यूज करायचं आहे. जसं की तुम्हाला खात्री असेल किंवा म्हणजे जास्त शक्यता असेल, किती 90% जर तुम्हाला शक्यता असेल, किती 90%, 90% जर पॉसिबिलिटी असेल की तो आज येणार, तर तुम्ही म्हणू शकता ही मे कम. आणि जर तुम्हाला कमी पॉसिबिलिटी असेल, कमी कशाची म्हणजे ह्याच संदर्भात कमीत कमी पॉसिबिलिटी असेल, म्हणजे किती 10% घ्या. 10% जर पॉसिबिलिटी असेल तर तुम्ही म्हणू शकता ही माइट कम. ठीक आहे, जर जास्तीत जास्त पॉसिबिलिटी असेल तर मे आणि कमीत कमी पॉसिबिलिटी असेल तर माइट. फाईन. ओके फ्रेंड्स, तर आपण आणखीन एक परमिशन रिलेटेड एक्झाम्पल बघूया. तर इथं यूज आहे मेचा. ठीक आहे, तर मेच्या यूजसाठी सेंटेन्स आहे यू मे हॅव अनदर पीस ऑफ पिझ्झा. आणि हे सेंटेन्स माइट साठी देखील यूज केलेले, यू माइट हॅव अनदर पीस ऑफ पिझ्झा. दोन्ही सेंटेन्स मध्ये काय डिफरन्स आहे का, काहीच नाहीये. दोन्ही सेंटेन्स सेम आहे. जस्ट काय केलेले आपण मेला रिप्लेस केलेलं आहे माइटने. ठीक आहे, डिफरन्स तुम्हाला दिसून येतो फक्त मे आणि माइट मध्ये. तर मग आता ह्या दोन्हींमध्ये कोणतं सेंटेन्स करेक्ट राहणार आहे हे पाहूया. राईट, तर मी तर तुम्हाला एक तर सांगितलंय पॉसिबिलिटी ओळखायची. जिथं जास्त पॉसिबिलिटी तिथं मे, जिथं कमी पॉसिबिलिटी तिथं माइट. पण आता ह्याच्यामध्ये पॉसिबिलिटीचा काही इथे संबंध येत नाहीये. तर हे सेंटेन्स आहे परमिशन रिलेटेड. तर आता यू मे हॅव अनदर पीस ऑफ पिझ्झा हे सेंटेन्स करेक्ट आहे आणि यू माइट हॅव अनदर पीस ऑफ पिझ्झा हे सेंटेन्स देखील तेवढंच करेक्ट आहे. जस्ट फरक काय पडलेला आहे, जसं जसं काळ बदलत गेला आहे तसं तसं आता मॉडर्न इंग्लिशमध्ये मे हेच करेक्ट धरलं जाणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही जर 70s किंवा 80s सेंचुरीमधले जर पुस्तकं तुम्ही जर बघितले, 70s 80s सेंचुरीमधले बुक्स, तर त्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम माइट हा वर्ड यूज केलेला दिसेल. कधी, फक्त 70s to 80s सेंचुरीमध्ये. ठीक आहे, जसं की आपण आता म्हणतो मे आहे कमी, तर तेव्हा तिथेच होणार आहे. तुम्हाला असं पाहायला मिळेल माइट आय कमी. दिस इज जस्ट फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, हे फक्त एक्झाम्पल साठी आहे. हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे, पण मॉडर्न इंग्लिश नुसार मे हे करेक्ट राहणार आहे.
आणि हे 70s 80s जस्ट दिस इज जस्ट काइंड ऑफ युअर इन्फॉर्मेशन. सो फ्रेंड्स, इट्स ऑल अबाउट मे अँड माईट डिफरन्स. सो फ्रेंड्स, तुम्हाला समजलंच असेल की दोन्ही सेंटेन्स जे आहेत, माईट यूज केलेलं सेंटेन्स आणि मे यूज केलेलं सेंटेन्स, हे कसे काय बरोबर आहे. ठीक आहे, तुम्हाला तुमचा आन्सर हे नक्की मिळाले असेल. तर आपण पाहिलं आहेत की आणि पॉसिबिलिटीज वगैरे आहेत किंवा परमिशन्स आहेत, तर त्यासाठी आपण कधी माईटचा यूज करायचा आणि कधी मेचा यूज करायचा, राईट. सो तुम्ही जर प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली तर ऑब्व्हियसली हे तुमचं डेली बोलण्यामध्ये देखील ह्या सेंटेन्सचा नक्की चांगला यूज होणार आहे, इवन दो प्रॉपर यूज होणार आहे. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज डू लाईक इट and share with others too. Thank you and meet you in next video.